आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन राहुल गांधी आरक्षण हटवणार वक्तव्य. विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो? कारण प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातील जनतेची बदनामी करणं त्यांची भूमिका कायम राहिली. आरक्षण विरोधी चेहरा आज काँग्रेसचा समोर आलाय. पोटात जे असतं ते ओठात आलेलं आहे. त्यांनी ते बोलून दाखवलंय. आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे. त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला. बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. जगाला हेवा वाटावा अशी भारताचं नाव लौकिक आज जगभरामध्ये भारताचं आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आणणं, आता पुढे 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प मांडणं, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल अचीव करणं, हे सगळं जे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं, हे एकीकडे बघा, हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे देशभक्तीची बात करतायत आणि दुसरीकडे देश विरोधी, देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय. म्हणून मी त्यांचा निषेध. संविधान विरोधी कोण आहे? त्यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे आणि म्हणून संविधानाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार. अमित शहा